पंढरीची वारी लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि परंपरेचा महासोहळा. पण यंदा या सोहळ्यावर निसर्गाचं मोठं संकट कोसळलं आहे. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतीये. देहू आणि आळंदीत अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. वारकऱ्यांसाठी उभारलेल्या सुविधा बाधित झाल्या आहेत. मंदिर प्रशासन आणि सरकारकडून वारकऱ्यांना आळंदी देहूमध्ये येऊ नका असं आवाहन केलं जात आहे. मग यंदाची आषाढी वारी होणार का? संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचं प्रस्थान वेळेवर होणार का? आणि सध्या देहू आळंदीत नेमकी परिस्थिती काय आहे? या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. आणि आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या लाखो भाविकांच्या श्रद्धेशी जोडलेल्या आषाढी वारीबद्दल. दरवर्षीप्रमाणे यंदाही तुकाराम महाराजांची पालखी देहूहून आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचं प्रतीक आहे. लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम याचा जल्लोष करतात. शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण करतात. मात्र यंदा या भक्तिमय सोहळ्यासमोर निसर्गाचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. या सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहत असून तिचं पाणी नदीकाठच्या वस्त्यांमध्ये आणि रस्त्यांवर शिरलं आहे. आळंदी आणि देहू परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीवरील काही पूल पाण्याखाली गेले आहेत. वाहतुकीवर परिणाम झाला आहे आणि सर्वात मोठा फटका बसलाय तो वारकऱ्यांना. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आधीच देहू आणि आळंदीत दाखल झाले होते, तर आणखीन लाखो वारकरी येण्याच्या तयारीत होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचं आवाहन केलं आहे. वारकऱ्यांना विनाकारण देहू आणि आळंदीत गर्दी करू नये. प्रशासनाच्या सूचना पालन करावं. कारण नागरिकांच्या आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे. इंद्रायणी नदीच्या पुरामुळे मंदिर परिसरातील काही भागांमध्ये पाणी शिरलं आहे. वारकऱ्यांसाठी उभारलेले निवार मंडप, वाहनतळ, स्वच्छतागृह आणि इतर सुविधा काही ठिकाणी बाधित झाल्या आहेत. स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्वयंसेवक सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू आहे. दरम्यान मंदिर प्रशासनाने ही स्पष्ट केले आहे की सर्व नियम वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन घेतले जातील. परिस्थितीचे सातत्याने आढावा घेतला जात आहे. हवामान आणि पूरस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय जाहीर केले जातील. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महत्त्वाचं आवाहन केलं आहे. वारकऱ्यांनी सध्या देहू आणि आळंदीकडे येऊ नये. प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं. अनावश्यक गर्दी टाळावी आणि परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच पुढील प्रवास करावा. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे, यंदाची वारी रद्द होणार का? याचं उत्तर म्हणजे सध्या तरी वारी रद्द झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र हवामानाचा आणि पूरस्थितीचा सतत आढावा घेतला जात आहे. गरज पडल्यास पालखी प्रस्थानाच्या वेळेत किंवा नियोजनात बदल होऊ शकतो. याबाबत अंतिम निर्णय प्रशासन आणि मंदिर संस्थान संयुक्तपणे घेणार आहे. वारी म्हणजे फक्त चालणं नाही. वारी म्हणजे श्रद्धा, वारी म्हणजे समता, वारी म्हणजे सेवा, वारी म्हणजे लाखो लोकांना एकत्र आणणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक शक्ती. शेकडो वर्षापासून ही परंपरा अखंड सुरू आहे. दुष्काळ आले, महापूर आले, साथीचे रोग आले, तरी ही वारीची परंपरा कायम राहिली. यंदा ही श्रद्धा कायम आहे, पण सुरक्षिततेला प्राधान्य देणं तितकंच महत्त्वाचं आहे. हवामान विभागानेही पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नदीची पातळी आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने आपत्कालीन पथक सज्ज ठेवले आहेत. DNA, RF आणि स्थानिक यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना नदीकाठच्या भागात जाणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर अनेक अफवा देखील व्हायरल होत आहेत. कोणी म्हणतंय वारी रद्द झाली, तर कोणी म्हणतंय पालखी निघणारच नाही. मात्र अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त प्रशासन, मंदिर संस्थान आणि अधिकृत सरकारी माहितीलाच महत्त्व द्या. याबरोबर वारकऱ्यांनाही काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवासाला निघण्यापूर्वी अधिकृत अपडेट तपासा. हवामानाची माहिती घ्या. पूरग्रस्त भाग टाळा.
प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा आणि स्वतःची तसेच इतर वारकऱ्यांची सुरक्षितता जपा. देहू आणि आळंदीतील स्थानिक नागरिक देखील प्रशासनासोबत मदत कार्य करत आहेत. एक स्वयंसेवी संस्था वारकऱ्यांसाठी अन्न, पिण्याचे पाणी आणि आवश्यक मदत पुरवत आहेत. अनेक ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. आज परिस्थिती आव्हानात्मक असली तरी प्रत्येकाचं एकच प्रयत्न आहे. इंद्रायणीचं पाणी लवकर ओसरावं, पाऊस कमी व्हावा आणि लाखो वारकऱ्यांची वारी कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावी. कारण वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही, तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. इंद्रायणी नदीच्या पुरामुळे देहू आणि आळंदीमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. वारीबाबतचे सर्व पुढील निर्णय अधिकृत घोषणानुसारच घेतले जातील. तुमचं याबद्दल काय मत आहे? यंदाच्या वारीवर पावसाचा किती परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या, विश्वासार्ह आणि सविस्तर बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय हरी विठ्ठल, जय ज्ञानोबा, जय तुकोबा.